नमस्कार. द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. जॉग्रफी या विषयामधील ते ऑप्शनलला धरून आपण ओरिजिन ऑफ द कॉन्टिनेंट्स अँड ओशन, भूखंड आणि महासागराची उत्पत्ती यातील काही प्रमुख सिद्धांतांची आपण चर्चा करत होतो. गेल्या दोन लेक्चरमध्ये आपण एक टेट्राहायड्रल हायपोथेसिस लोथियन ग्रीनचा आणि त्यानंतर एफ.बी. टेलरची कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी किंवा त्याचा असणारा भूखंड वहन सिद्धांत एफ.बी. टेलर याविषयीची माहिती बघितली. आज आपण बघूया अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट म्हणजेच भूखंड वहन सिद्धांत. हा प्रमुख आणि फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. या संकल्पनेनंतर, या सिद्धांतानंतर पृथ्वीचे असणारी भूखंड आणि महासागर यांच्या उत्पत्तीविषयी फार प्रॉपर त्याला दिशा मिळाली आणि मग तुमचा सी फ्लोअर स्प्रेडिंग, सागरतळ विस्तार असेल किंवा जे टी विल्सननी मांडलेला असेल प्लेट टेक्टॉनिक्स थेरी, आणि मग त्याच्यातनं सगळ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. सो अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी काय हा आपण थोडक्यात समजून घेऊया. बेसिकली वेगनर हे एक हवामानशास्त्रज्ञ होते आणि भूभौतिक शास्त्रज्ञ असं सुद्धा ते होते. भूभौतिक शास्त्रज्ञ म्हणजेच काय, जिओफिजिसिस्ट असं त्यांना म्हणतात येतात, पण मुळात ते मेट्रोलॉजिस्ट, हवामानशास्त्रज्ञ, जर्मन होते. आता ते हवामानशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचा बेसिक जो पर्पज होता तो होता वातावरणातील बदलांचा अभ्यास करणे. दोन स्थळांमधल्या वातावरणामध्ये भिन्नता का आहे हे त्यांचं संशोधन सुरू होतं. ते संशोधन सुरू असतानाच त्यांना हे जाणवलं की ही खंड सर्व एकत्र होते. आता हे का जाणवलं, त्याच्या संदर्भात त्यांचा त्या कारणं काय होती त्यांना हे समजण्यासाठी किंवा हे त्यांना क्ल्यू लागले. ज्यावेळेस मी आधी पण सांगितलं, शिंडरचा एक तिथं परत परत उल्लेख होतो की ते सांगितलं की कार्बोनिफेरस आणि जीवाश्म हे युरोपमधले एक आहे, तुमच्या उत्तर अमेरिकेतले एक आहे किंवा अंटार्क्टिकावरचे. आणि मग जेव्हा ही मांडणी करण्यात आली की उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप इथे असणारे दगडी कोळशाचे साठे, जर या भागात मोस्टली अंटार्क्टिका हा काय थंड प्रदेश आहे, युरोपमध्ये असणारा युनायटेड किंगडम वगैरे हा थंड प्रदेश आहे, इथं दगडी कोळशाच्या साठ्यांची निर्मिती झाली कशी. विषुववृत्तीय प्रदेश या भागात दगडी कोळशाचे साठे आहे हे मान्य होऊ शकतात, कारण की दगडी कोळशाच्या साठ्यांसाठी तुम्हाला आधी मोठ्या प्रमाणात वने, ज्याला आपण म्हणतो जंगले, वनस्पती हे असणं आवश्यक आहे. आणि ते ध्रुवीय प्रदेशात तर वनस्पती, जंगले मोठं प्रमाण नाही आहे. ते कुठे आहे, विषुववृत्तीय प्रदेशात आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग हे या प्रदेशात कसं गेलं, तर मग त्याचे दोन तर्क त्यांनी काढले. कदाचित भूखंड स्थिर होते आणि ज्याला आम्ही उष्णकटिबंधीय, समशीतोष्णकटिबंधीय, शीतकटिबंधीय म्हणतो, या कटिबंधांमध्ये स्थानांतर झालं असावं. आयदर कटिबंध स्थिर आहे, भूखंडे स्थानांतर झाले असावे. पण मग याच्यात त्यांच्या लक्षात आलं की कटिबंध स्थानांतर होणं शक्य नाही, भूखंडेच काय झाले असावे, स्थानांतर झाले असावे. म्हणजे अगेन द डिस्प्लेसमेंट. आणि त्याच्या आधी एफ.बी. टेलरनी सांगून ठेवलं होतं की डिस्प्लेसमेंट थेरी त्याची आली होती, त्याची काही कारणं त्यांनी दिली होती. हे वहन झाले, जरी त्यांनी पर्वतांच्या निर्मितीच्या विषयी ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता, पण मग हे वेगनरच्या याच्यात आलं आणि मग वेगनरनी सांगितलं की कॉन्टिनेंट शुड बी ड्रिफ्टेड, भूखंड वहन झालं. आणि मग हे करत असताना त्यांनी कार्बोनिफेरस कालखंड धरला. बिकॉज कार्बोनिफेरस का, तर दगडी कोळशाचे साठे ज्या खंडात तयार झाले, कारण की त्याचं संशोधनच तिथपासून सुरू झालं होतं. मग त्यांनी सांगितलं कार्बोनिफेरस कालखंडात देर वॉज अ पॅन्जिया. पॅन म्हणजे ऑल, जिया म्हणजे जमीन, हा ग्रीक वर्ड आहे. एकच भूमी होती ज्याला आम्ही महाखंड म्हणतो आणि एकच महासागर ज्याला आम्ही पॅन्थालसा म्हणतो. मग पॅन्जियाचे तुकडे किंवा पॅन्जियाचे विभाजन, ज्याला आम्ही आज उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया म्हणतो, आणि अगेन तुमचं असणारं गोंडवाना लँड याचं विभाजन दक्षिण अमेरिका, आफ्रिका, इथे असणारं आमचं अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्प अशामध्ये 5 भागात झालेला आहे. मग परत याचं येतं की याचा जो तर्क होता की देर वॉज अ पॅन्जियन, देर वॉज अ पॅन्थालसा, आणि सियाल, सायमा आणि निफे असे पृथ्वीच्या भूकवशाचे थर होते. त्यातला सियाल हलका होता, कमी घनतेचा होता, ते आपल्यालाही माहिती आहे. सायमा हा अधिक घनतेचा होता, ज्याला आम्ही समुद्रतळ म्हणतो, आणि निफे हा अधिक घनतेचा, त्यापेक्षा खालचा थर होता. मग याच्यात त्यांनी कारणे सांगितलं की मग पॅन्जिया ड्रिफ्ट का झालं, म्हणजे पॅन्जियाचे विभाजन का झाले. त्यात त्यांनी 3 कारणांचा परामर्श केला किंवा उल्लेख केला. एक आहे परत सूर्य चंद्र टायडल फोर्स, कोणासारखा, एफ.बी. टेलर सारखा. दुसरं ते सांगितलंय की पृथ्वीचं जे परिवलन आहे, या परिवलनामुळे देयर इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स, पृथ्वी मधल्या भागात फुगीर होत चालली, आणि या परिवलनाचा आणि या फुगीर होण्याचा सुद्धा बल, त्याला विषुववृत्तीय बल तो म्हणतो, त्याचा सुद्धा या ड्रिफ्टिंगच्यासाठी काय झालं, कारणीभूत ठरलं. आणि तिसरं तो म्हणतो
भूखंडापेक्षा सागरी कवच जे कठीण आहे त्याच्यामुळे भूखंड कवच ब्रेक झाले बिकॉज ऑफ द आईसबर्ग वगैरे, असं त्यांनी एक 3 कारण दिलेले आहे. पण महत्त्वाची 2 कारणं आपण धरतो की एक चंद्र सूर्य यांचं बल आणि एक विषुवृत्तीय बल, असे 2 कारणं धरले जातात. याच्याविषयी त्यांनी काही पुरावे दिले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा जिग्सॉ फिट हा होता की त्यांनी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका याचे जर किनारे बघितले तर हे किनारे बघा एकमेकांना फार साजेसे आणि मॅच होतात असं त्यांनी दाखवलेलं आहे. हा तर सर्वात महत्त्वाचा पुरावा होता. दुसरा भूशास्त्रीय रचना, तुम्ही जर जिओलॉजिकल सेटिंग जर बघितलं, पर्वतांच्या घडीच्या पर्वतांच्या रचना बघितल्या, याच्यामध्ये साम्य आढळते. त्याच्यानंतर तो म्हणतो जीवशास्त्रीय पुरावे, तर पॅलिओमॅग्नेटिझम असेल, त्या पुरातन काळातलं हवामान असेल, याच्यामधलं फॉसिल्स असेल, बरंच साम्य आढळतं. आणि नंतर तो म्हणतो पुराचुंबकीय पुरावे, असेही तो पुरावे तिथं प्रेझेंट करतो. इथं लक्षात घ्यायचं, असे काही पुरावे अल्फ्रेड वेगनर देतो. पण मग अल्फ्रेड वेगनरच्या या थेरीवर टीका झाली का? हो, प्रचंड टीका झाली, पण याच्यावर ना एक व्यवस्थित दिशा मिळाली का? तर मिळाली. टीकाकारांनी सगळ्यात प्रमुख टीका जी आहे, भूखंड वहन साठी चंद्र आणि सूर्य हे गुरुत्वीय बल पुरेसं नाही, हे यांनी पण सांगितलं, जे एफ बी टेलरवर सांगितलं होतं. आणि परत तेच आर्ग्युमेंट आहे, जर चंद्र आणि सूर्य यांचं इतकं मोठ्या प्रमाणात जर गुरुत्वीय बल पृथ्वीवर अप्लाय झालं असेल तर पृथ्वीचं परिवलन थांबलं असतं. पृथ्वीचं परिवलन आधी चालू आहे, त्याच वेगाने चालू आहे. पृथ्वीचं परिवलन कमी झालं नाही, थांबलेलं नाही, त्याच्यामुळे ते खोडण्यात येत आहे. त्यानंतर यांनी जी स्थिती मांडली ती कार्बोनिफेरस कालखंडापासून पॅन्जिया होता. मग कार्बोनिफेरस कालखंडाच्या आधी स्थिती काय होती? कार्बोनिफेरस कालखंडाच्या आधी पॅन्जिया ड्रिफ्ट किंवा वहन का झालं नाही? आधी तो विभागला का गेला नाही? कार्बोनिफेरस कालखंडातच का विभागला गेला हे त्याला सांगता आलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी आणखी एक उल्लेख केला होता की तुम्ही फिलिपाईन्स, जपान हे जे पॅसिफिक महासागरातले बेटे आहे, या जो आर्क तयार झाला आहे, कमानी स्वरूपात तयार झाली आहे, याच्यात त्यांनी कारण सांगितलं होतं की अगेन जे टेलरनी पण सांगितलं होतं, कारण की चंद्र आणि सूर्य हे जेव्हा गुरुत्वीय बल ते कन्सिडर करत होते की पृथ्वीची परिवलन दिशा फार जास्त स्पीड नाही, त्या तुलनेत चंद्र स्पीडनी फिरत नाही, मग चंद्र मागे राहतो, पृथ्वी पुढे जाते. या तुलनेने चंद्राचं जे गुरुत्वीय बल पृथ्वीवर होते त्याच्यामुळे अपोजिट साईडनी त्याला काय मिळतं? बल मिळतं. आणि बिकॉज ऑफ त्या अपोजिट साईडनी ही जी काही द्वीप किंवा ज्याला आपण म्हणतोय की बेटे ही तयार झाली आहे. पण अगेन आफ्टर द प्लेट टेक्टॉनिक्स, तो आपल्याला सर्वांना मिळतं, ज्याला पॅसिफिक रिंग ऑफ फायर आम्ही म्हणतो, इथं मोठ्या प्रमाणात ज्वालामुखींची निर्मिती झाली आणि ज्वालामुखीमुळे हे बेटे तयार झाले आहे. तो ज्वालामुखीने बेटांवर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही, ही सुद्धा त्याचा एक काय म्हणतो टीका त्या थेरीवर अल्फ्रेड वेगनरच्या केली जाते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तो भूखंडांचाच विचार करतो, त्यात महासागरांचा कुठेच उल्लेख होत नाही. महासागर कशामुळे तयार झाले, महासागरांच्या असणाऱ्या रचना कशा तयार झाल्या, हा अल्फ्रेड वेगनर बोलत नाही, ही सुद्धा त्याच्यावर एक टीका केली जाते. अशा प्रकारे अल्फ्रेड वेगनरनी मांडलेला त्याचा प्रमुख उद्देश काय होता की विविध ठिकाणच्या हवामानाचा अभ्यास करणे. ते करत असताना कार्बोनिफेरस कालखंड आणि त्याच्यातले असणारे दगडी साठे, आणि मग दगडी साठे सगळीकडे सारखे आहे आणि आजचं जे विषुवृत्तीय प्रदेशावर नाही आहे, म्हणजे हे आधी एकत्र होते, याच्यातनं त्यांना संकल्पना सुटली आणि म्हणून ही संकल्पना सुचताना त्यांनी कार्बोनिफेरसमध्ये एकच खंड असावा, मग तो वेगवेगळा झाला, त्याला ड्रिफ्ट म्हणजे वहन झालं, आणि मग त्याची कारणे आणि असे तर्क त्यांनी मांडले आणि मग त्याच्यावर अशा काही टीका करण्यात आल्या. असा अल्फ्रेड वेगनरचा हा सिद्धांत होता. अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत हा खूप महत्त्वाचा सिद्धांत समजला जातो. याचं जे अझम्पशन आहे, देअर वॉज अ पॅन्जिया, हे महत्त्वाचं आहे. ते अझम्पशन समोर सी फ्लोर स्प्रेडिंग, सागरतळ विस्तार, प्लेट टेक्टोनिक्स, तिथे ते गृहीत धरण्यात आले. फक्त त्यांनी कारण वेगळे सांगितले. सी फ्लोअरमध्ये आपल्याला माहिती आहे देयर इज अ कन्व्हेक्शनल करंट, आणि कन्व्हेक्शनल करंट हेच कारण म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा अभिसरण, आणि तेच परत आपल्या प्लेट टेक्टोनिक्सला कारण तेच कारण कायम ठेवतं. आणि मग या प्लेट डिस्प्लेसमेंट होतं, प्लेट टेक्टोनिक्स त्याला आम्ही भूपट्ट म्हणतो, आणि तिथूनच भूखंड वहन हे तिथं सांगण्यात येतं. पण ही थेरी फार जास्त महत्त्वाची थेरी समजली जाते. अल्फ्रेड वेगनर सिद्धांत हा महत्त्वाचा समजला जातो. अल्फ्रेड वेगनर याची मांडणी 1912 मध्ये पहिल्यांदा केली, मग ती प्रसिद्ध 22ला झाली. त्यानंतर जर्मनचा मग परत तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट 1924ला झाली, आणि तिथून ही प्रसिद्ध झाली, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. सो याच्यासाठी अल्फ्रेड वेगनरचे आपल्याला भूखंडवन सिद्धांत महत्त्वाचा ठरतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सागर स्थळ विस्तार थेरी संकल्पना, आणि मग त्याच्यानंतर आपण लास्ट प्लेट टेक्टोनिक्स थेरी अशी सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. मी अपेक्षा करतो की टेट्राहायड्रल थेरी, तुमची असणारी एफ बी टेलरची कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आणि अल्फ्रेड वेगनर थेरी हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. बाकीचा डेटा आपण सहज लिहू शकतो, पण आपल्याला प्रमुख उद्देश काय होता, प्रेझेंट मांडली कधी, उद्देश काय होता,
तर्क काय दिले, गृहीतके काय होती, कारणे काय होती आणि टीका काय झाली, अशा अँगलमध्ये तुम्हाला आन्सर फॉर्म करून लिहिता येणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये अशाच अँगलनी ते फ्रेमिंग करायचं आणि ते समजून घ्यायचं. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये परत सी फ्लोअर स्प्रेडिंग किंवा सागरतळ विस्तार या संकल्पनेसह. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.